नमस्कार मित्रांनो, मी संपादक श्री प्रमोद सस्ते आणि आपण पाहत आहात ॲट प्रगती चळवळ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने गेल्या काही वर्षात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढलाय. हा विषय आहे मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे, जात पडताळणी आणि संविधानाच्या चौकटीत न्याय मिळवण्याचा संघर्ष. हा विषय केवळ राजकारणाचा नाही, हा लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय आहे, हा नोकरीच्या संधीचा विषय आहे, हा शेतकरी कुटुंबाच्या भवितव्याचा विषय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आपल्या लोकशाही व्यवस्थेवर असलेल्या विश्वासाचा विषय आहे. आज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका बाजूला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सरकारवर गंभीर आरोप करत आहेत, दुसऱ्या बाजूला राज्य सरकार आणि त्यांचे प्रतिनिधी सांगत आहेत की जात पडताळणी समित्या स्वतंत्र आहेत आणि सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, नेमकं खरं काय? कुणबी प्रमाणपत्र म्हणजे काय? जात पडताळणी समिती नेमकी कशी काम करते? सरकार निर्णय घेते की स्वतंत्र समिती? आता या सगळ्या गोंधळात न्याय कुठे मिळणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न हाच आहे आता की न्याय कोण देतं, कुठं देतं आणि कसं देतं? मराठा समाजाला कायमस्वरूपी न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळू शकते का, हा प्रश्न आज सतावतो. मित्रांनो, आजच्या या भागात आपण कोणावरही आरोप किंवा समर्थन करण्यासाठी आलो नाही. आपण संविधान, कायदा आणि उपलब्ध सार्वजनिक माहितीच्या आधारे हा विषय समजून घेणार आहोत. कारण लोकशाहीमध्ये भावना महत्वाच्या असतात, पण अंतिम निर्णय पुरावे, कायदा आणि न्यायव्यवस्था यांच्या आधारेच घेतला जातो. मराठा आरक्षणाचा संघर्ष. मराठा समाज हा महाराष्ट्रातील मोठा आणि प्रभावी समाज आहे. शिक्षण, शेती, सहकार, संरक्षण दल, उद्योग, प्रशासन अशा अनेक क्षेत्रात या समाजाचे मोठे योगदान आहे. पण गेल्या अनेक दशकापासून मराठा समाजातील मोठा वर्ग आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करत असल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आरक्षणाची मागणी पुढे आली. वेगवेगळ्या सरकारांनी वेगवेगळे निर्णय घेतले. काही वेळा कायदे झाले, काही वेळा न्यायालयांनी ते रद्द केले, काही वेळा नवीन आयोग नेमण्यात आले आणि आजही हा प्रश्न पूर्णपणे निकाली निघलेला नाहीये. कालच्या गदारोळानंतर काल आपण पाहिलं, मुख्यमंत्र्यांची आपण एक वक्तव्य बघितलं, त्यानंतरची आंदोलनाची दिशा काय किंवा पुढे काय, हा प्रश्न आज सतावतो आहे. गेल्या काही वर्षात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा राज्याच्या केंद्रस्थानी आला. मोर्चे निघाले, उपोषणे झाले. 29 तारखेला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. सरकारशी चर्चा गेले 3 वर्ष चाललेली आहे. काही निर्णय शासनाकडनं जाहीर झाले, काहींना कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, तर काहींना प्रमाणपत्र नाकारल्याची तक्रार आहे. आता आजचा वादाचा केंद्रबिंदू आहे की कुणबी प्रमाणपत्राने जात पडताळणी प्रक्रिया. कुणबी प्रमाणपत्र इतके महत्वाचे का? आता ह्या प्रश्नावरती आपण येऊया. अनेक ऐतिहासिक महसूल नोंदीमध्ये काही कुटुंबाच्या नोंदी कुणबी म्हणून असल्याचा दावा केला जातो. जर अशा नोंदी कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरल्या तर संबंधित व्यक्तींना त्याचा आरक्षणाच्या संदर्भात फायदा होऊ शकतो. परंतु प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे तपासले जाते. हा या प्रकरणातील महत्वाचा दुवा आहे. सर्वांना एकाच निकषावर प्रमाणपत्र मिळते किंवा नाकारले जाते असे नसते. यासाठी कागदपत्रे, वंशावळ, महसूल अभिलेख आणि इतर पुरावे तपासले जातात. आजचा वाद नेमका कोणता? मनोज जरांगे पाटील यांचा आरोप आहे की काही पात्र लोकांची प्रमाणपत्रे राजकीय दबावामुळे रद्द केली जात आहेत. सरकार आणि संबंधित मंत्री हे आरोप फेटाळतात. देवेंद्र फडणवीस म्हणले की तुम्ही न्यायालयात जावा. त्यांचे आता म्हणणे आहे की जात पडताळणी समित्या स्वतंत्र अर्धन्यायिक संस्था आहेत आणि त्या कायद्याप्रमाणे निर्णय घेतात, असं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आलेलं आहे. मग सत्य काय आहे? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पुढील भागात जात पडताळणी समितीची रचना, तिचे अधिकार, सरकारची भूमिका आणि नागरिकांना उपलब्ध असलेले कायदेशीर पर्याय समजून घ्यावे लागतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर हा विषय तुम्हाला महत्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि या प्रगती चळवळ चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे संपादक श्री प्रमोद सस्ते. पुढील भागात आपण जाणून घेऊ जात पडताळणी समिती म्हणजे नेमकं काय, सरकारचा हस्तक्षेप होऊ शकतो का आणि कायदेशीर प्रक्रिया कशी चालते. चला पुढील भागात भेटूया. नमस्कार मित्रांनो, मी संपादक श्री प्रमोद सस्ते आणि आपण पाहत आहात ॲट प्रगती चळवळ. पहिल्या भागात
आपण मराठा आरक्षणाचा इतिहास, कुणबी प्रमाणपत्राचे महत्त्व आणि सध्याच्या वादाची पार्श्वभूमी समजून घेतली. आता आपण या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू समजून घेऊ. तो म्हणजे जात पडताळणी समिती. मित्रांनो, आज अनेक लोक एकच प्रश्न विचारत आहेत, प्रमाणपत्र कोण देते, ते कोण रद्द करते, सरकारला अधिकार आहेत का, मंत्री फोन करून एखाद्याचे प्रमाणपत्र रद्द करू शकतात का? हे प्रश्न समजून घेतल्याशिवाय संपूर्ण वाद समजणार नाही. चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. म्हणजे अगदी कपाळाला आट्या पाडायची काही गरज नाहीये. साध्या सोप्या भाषेत आपण समजा. तुमच्या आजोबांच्या जुन्या सातबाऱ्यावर किंवा महसूल नोंदीत कुणबी अशी नोंद आहे. तुम्ही त्या आधारे जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करता. अर्ज केल्यानंतर संबंधित महसूल अधिकारी प्राथमिक तपासणी करतात. यानंतर काही प्रकरणामध्ये जात वैधता किंवा पडताळणीसाठी जात पडताळणी समितीकडे कागदपत्रे जातात. इथेच खरी तपासणी सुरू होते. समिती फक्त कागदावर विश्वास ठेवत नाही, ती अनेक गोष्टी तपासते, जसे की जुन्या महसूल नोंदी, त्यानंतर वंशावळ, शाळेचे दाखले, जन्म मृत्यू नोंदी, इतर सरकारी अभिलेख आणि आवश्यक असल्यास अधिक पुरावेही मागवले जाऊ शकतात. यामुळे प्रक्रिया काही वेळा लांबते. पण त्यामागचा उद्देश असा असतो की चुकीच्या व्यक्तीला लाभ मिळू नये आणि पात्र व्यक्तीवर अन्याय होऊ नये. ह्या दोन्ही बाजू आहेत त्या. चुकीच्या व्यक्तीला लाभ मिळू नये आणि पात्र व्यक्तीवर अन्याय होऊ नये. आता ह्यापेक्षा दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सरकार या प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकते का? याच मुद्द्यावर आता आपण काल पाहिलं की मोठा राजकीय वाद सुरू आहे. म्हणून जरांगे पाटील यांचा आरोप आहे की काही पात्र लोकांची कुणबी प्रमाणपत्रे राजकीय दबावामुळे रद्द केली जात आहेत. त्यांनी पत्रकार परिषद काही विशिष्ट प्रकरणांचा उल्लेख करत सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांच्या मते प्रशासनावर दबाव टाकला जात आहे आणि त्यामुळे मराठा समाजातील अनेक युवकांचे भविष्य धोक्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारचे प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री आहेत ते, यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की जात पडताळणी समिती ही स्वतंत्र अर्धन्यायिक संस्था आहे. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण कसा लावावा? मित्रांनो, एकंदरीत अर्धन्यायिक म्हणजे काय हा शब्द समजून घेणे आवश्यक आहे. म्हणजे अर्धन्यायिक ह्या शब्दावरती आपला फोकस आहे. आता न्यायालय नसले तरी न्यायालयासारख्या कायदेशीर प्रक्रियेने काम करणारी संस्था, ती पुरावे तपासते, दोन्ही बाजू ऐकते, नोंदींची पडताळणी करते आणि त्यानंतर निर्णय देते. म्हणूनच सरकारचे म्हणणे आहे की मंत्री किंवा राजकीय नेते समितीला थेट आदेश देऊ शकत नाहीत. हे आपण काल बघितलं. स्पष्टपणे चंद्रशेखर बावनकुळे असो, देवेंद्र फडणवीस असो, यांनी तशी वक्तव्य केलेली आहेत. तुम्ही न्यायालयात जा असं सुद्धा वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मात्र जरांगे पाटील यांचा मुद्दा वेगळा आहे. त्यांचे म्हणणे आहे जर निर्णय पूर्णपणे स्वतंत्र असतील तर अनेक समान स्वरूपाच्या प्रकरणामध्ये वेगवेगळे निर्णय का येतात, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांचा आहे. आता ते साध्या बोळ्या भाषेमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलतात, पण त्यांचा खरा प्रश्न हाच आहे. काही लोकांची प्रमाणपत्र मंजूर होतात तर काहींची नाकारली जातात. हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न गंभीर आहे आणि त्याचे उत्तरही पुराव्यावर आधारित असले पाहिजे, जे राज्य शासनाच्या माध्यमातून दिले गेलेले नाही. निश्चितपणे जरांगे पाटील ज्यावेळेस पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळेस ते कागदोपत्री पुराव्याच्या आधारे बोलत होते, पण राज्य सरकार ते कागदोपत्री पुराव्याच्या आधारे बोलत नव्हते. म्हणजे मित्रांनो, इथे आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. लोकशाहीमध्ये कोणाच्याही आरोपांना त्वरित अंतिम सत्य मानले जात नाही.
याचा अर्थ असा की जहांगीर पाटील हे पूर्ण सत्य आहेत किंवा राज्य शासन सुद्धा सत्य बोलते असा अर्थ नाही. त्याचप्रमाणे सरकारचे स्पष्टीकरणही अंतिम निर्णय ठरत नाही. सत्य शोधण्यासाठी पुरावे, चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. काल जो खूप मोठा महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की जहांगीर पाटलाच्या वक्तव्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, त्याच्यावरती खूप मोठे गैरसमज आणि भ्रम निर्माण झालेत. आता समजा तुमचे प्रमाणपत्र नाकारले गेले, मग पुढे काय? याचे उत्तरही कायद्यात आहे. संविधान सर्वोच्च आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून जो कायदा केला गेलेला आहे त्या कायद्याच्या पुढे कुणी नाही, याचे उत्तर कायद्यात आहे. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्याच्यावर अन्याय झाला आहे तर त्याच्याकडे अपील करण्याचा अधिकार असतो. जसं मुख्यमंत्री म्हणले, आवश्यक असल्यास न्यायालयातही जाता येतं. जसे मुख्यमंत्री म्हणले की न्यायालयात जाऊ शकता तुम्ही. म्हणूनच कायद्याने प्रत्येक नागरिकाला न्याय मागण्याचा मार्ग खुला ठेवला आहे. निश्चितपणे आहे, सर्वांसाठी कायदा समान आहे. जो मुख्यमंत्र्याला कायदा लागू आहे तो मनोज जहांगीर पाटलाला आहे आणि तोच कायदा आपल्याला आहे. पण मित्रांनो, एक मोठा प्रश्न अजूनही उभा आहे. जर हजारो अर्जदारांना समान अडचणी येत असतील तर त्या अडचणीचे स्वतंत्रपणे परीक्षण होणे गरजेचे नाही का? जर प्रक्रिया पारदर्शक असेल तर प्रत्येक निर्णयाचे स्पष्ट कारण अर्जदाराला मिळाले पाहिजे. निश्चितपणे ते शासन देतंय का? डिजिटल नोंदी उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्या केल्यात का? अपील प्रक्रिया वेळेत झाली पाहिजे, ती होते का? यामुळे समाजाचा विश्वास वाढतो. जो राज्य शासनाने संपादन केलाय का? माझ्या मते, स्पष्ट मत आहे माझं, या संपूर्ण वादात सर्वात महत्वाचा शब्द आहे विश्वास. ज्या विश्वासात मनोज जहांगीर पाटील हे किती पात्र आहेत किंवा राज्य शासन किती पात्र आहे हे तुम्ही ठरवायचे. निश्चितपणे दर्शकांना माझी विनंती, याच्यावर तुम्ही कमेंट करा. नागरिकांचा प्रशासनावरती विश्वास, प्रशासनाचा पुराव्यावरती विश्वास आणि न्याय व्यवस्थेवर समाजाचा विश्वास, जर हा विश्वास टिकला तर कोणताही वाद लोकशाही मार्गाने सोडवता येतो. हे आपण गेली कित्येक दशकामध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही पण आंदोलक आहात, मी पण आंदोलक आहे. मी गेले कित्येक वर्ष या प्रक्रियेमध्ये आहे, समाजकारणात आहे. मित्रांनो, पुढील भागात आता आपण जाणून घेणार आहोत भारतीय संविधान मराठा आरक्षणाबाबत नेमके काय सांगते, सर्वोच्च न्यायालयाने कोणते निकष निश्चित केले आहेत. पुढचा भाग महत्वाचा आहे. आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात आणि पुढील काळात मराठा समाजासमोरील सर्वात मोठी घटनात्मक आव्हाने कोणती असतील, हे सर्व आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कपाळाला आट्या आणायची गरज नाही, साध्या सोप्या भाषेत. मी आहे संपादक श्री प्रमोद सस्ते. पाहत राहा @प्रगती चळवळ. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी संपादक श्री प्रमोद सस्ते आणि आपण पाहत आहात @प्रगती चळवळ. आतापर्यंतच्या 2 भागामध्ये आपण मराठा आरक्षणाचा इतिहास, कुणबी प्रमाणपत्रांचा वाद आणि जात पडताळणी समितीची भूमिका समजून घेतली. आता आपण या संपूर्ण प्रश्नाचा सर्वात महत्वाचा भाग समजून घेणार आहोत, तो म्हणजे भारतीय संविधान काय सांगते. मित्रांनो, आरक्षण हा कोणत्याही सरकारने मनाप्रमाणे देण्याचा किंवा काढून घेण्याचा विषय नाही. ओके, आरक्षणाची संपूर्ण व्यवस्था भारतीय संविधानाच्या चौकटीत चालते. संविधानाने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांना संधी मिळावी यासाठी राज्याला विशेष उपाययोजना करण्याचा अधिकार दिलेला आहे. पण या अधिकारासोबत काही घटनात्मक मर्यादाही आहेत. म्हणूनच कोणतेही आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता प्रश्न येतो, मराठा आरक्षण न्यायालयात का अडकले? हा प्रश्न लाखो युवकांच्या मनात आहे. याचे उत्तर एका वाक्यात देता येणार नाही. न्यायालयाने वेळोवेळी सांगितले आहे की आरक्षण केवळ समाजाची लोकसंख्या किंवा भावना पुरेशी नसते. राज्याने ठोस, अद्ययावत आणि वस्तुनिष्ठ माहिती सादर करावी लागते, जसे की सामाजिक मागासलेपणा, शैक्षणिक परिस्थिती, सरकारी सेवांमधील प्रतिनिधित्व, आर्थिक परिस्थिती,
या सर्व बाबींचे वैज्ञानिक विश्लेषण आवश्यक असते. आपण पाहिलं, मराठा समाजाने गायकवाड समितीचा अहवाल सादर करण्यापूर्वी ट्रिपल टेस्ट पास केली, ज्यामध्ये शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये मराठा समाज हा मागासलेला आहे असं त्यांचं निर्देश आलं. मित्रांनो, इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. रस्त्यावरचे आंदोलन सरकारवर दबाव निर्माण करू शकते, जे आपण मराठा समाजाने अनेक वेळा केला, पण न्यायालयात निर्णय, पुरावे आणि कायद्याच्या आधारे दिला जातो, जिथे मराठा समाज राज्य शासनाच्या माध्यमातून कमी पडतो. म्हणूनच आंदोलन आणि न्यायालयीन लढा हे दोन्ही वेगळे विषय आहेत. हे आपण अनेकदा मी स्वतः बोललेलो आहे. आता कुणबी प्रमाणपत्रांचा प्रश्न. अनेक कुटुंबांकडे जुन्या महसूल नोंदी आहेत. काही नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख आहे. या नोंदींच्या आधारे अनेकांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले. काहींना लाभ मिळाला, काहींचे अर्ज प्रलंबित आहेत, काही अर्ज नाकारले गेल्याच्याही तक्रारी आहेत, जसं आपण काल बघितलं. याच ठिकाणी सर्वाधिक वाद निर्माण झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे की ज्या कुटुंबाकडे ऐतिहासिक पुरावे आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. 58 लाख नोंदीचं ते सांगतात नेहमी, म्हणजे निश्चितपणे 58 लाख नोंदी शोधल्या आहेत. त्या ज्यांच्या वंशजांच्या नोंदी आहेत त्या वंशजांना निश्चितपणे कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजेच. जर पात्र लोकांची प्रमाणपत्र नाकारली जात असतील तर ती बाब गंभीर आहे. दुसरीकडे सरकारचे म्हणणे आहे की प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे तपासले जाते. जात पडताळणी समिती पुराव्यांच्या आधारे निर्णय घेते. सरकार थेट हस्तक्षेप करत नाही, हे शासनाचं, राज्य शासनाचं म्हणणं आहे. मित्रांनो, लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, पण त्याचे उत्तर संविधानाच्या चौकटीतच शोधावे लागते. याच कारणामुळे न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत महत्वाची ठरते. न्यायालयीन प्रक्रियेकडे दुर्लक्ष करणं अतिशय गंभीर आहे. पुढील काळात सर्वात मोठी आव्हाने कोणती? तर त्यामध्ये पहिले आव्हान विश्वासार्ह पुरावे, डॉक्युमेंट्स. जुन्या नोंदीचे डिजिटायझेशन, म्हणजे ज्या जुन्या नोंदी आहेत त्याचं प्रथमतः डिजिटायझेशन झालं पाहिजे. अभिलेखांचे संरक्षण आणि पारदर्शक पडताळणी ही काळाची गरज आहे. याच्यामध्ये दुसरं एक आव्हान आहे वेळेत निर्णय. जर अर्जदार अनेक वर्षे प्रतीक्षा करत राहिला तर त्याचे शिक्षण, नोकरी आणि भवितव्य यावर परिणाम होतो, आणि जे अनेकांचं आपण बघतोय आता, त्यामुळे समाजामध्ये खूप निराशाजनक वातावरण आहे. तिसरं आव्हान पारदर्शक प्रशासन. जसं मुख्यमंत्री सांगतायत तसं प्रशासन पारदर्शक काम करतंय का? जर प्रत्येक निर्णयाचे कारण अर्जदाराला स्पष्टपणे मिळाले पाहिजे, जे मिळते का? चौथं आव्हान सामाजिक सलोखा, जो अलीकडे बिघडला. काल मनोज जरांगे पाटील यांच्या बाईट्स झाल्या, पत्रकार परिषद झाली की अनेकांच्या बाईट्स झाल्या. आरक्षणाच्या प्रश्नामुळे समाजात तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, सगळ्यांचीच आहे. पाचवे आव्हान राजकारण आणि सामाजिक न्याय यातील समतोल. कुठल्या गोष्टीला पॉलिटिकली घ्यावं, कुठल्या गोष्टीला सोशली घ्यावं, ही समज असणं आवश्यक आहे. त्यासाठी लिटरसी महत्वाचं आहे. आरक्षण हा मतांचा विषय नसून संविधानाने दिलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्वांचा विषय आहे. हे बायफर्गेशन समजलं पाहिजे. मला वाटतं त्यासाठी आपण सातत्यानं लिटरसी करतो. माझे संपादकीय मत, मित्रांनो, लोकशाहीमध्ये आंदोलन आवश्यक असते, पण आंदोलना इतकेच महत्वाचे असते दस्तऐवज. कागद बोलला पाहिजे ना, महत्वाचं तुमचा कागद बोलला पाहिजे. भावना तुमच्या महत्वाच्याच आहेत, भावना महत्वाच्या असतातच, पण न्यायालयात पुरावे अधिक महत्वाचे ठरतात. जिथे आपण कमी पडतो का याचा अभ्यास होणं महत्वाचं आहे. घोषणांपेक्षा कायदेशीर तयारी अधिक परिणामकारक ठरते. आज प्रत्येक समाजाने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, संविधान हा संघर्षाचा शेवट नसून न्याय मिळवण्याचा सर्वात मजबूत मार्ग आहे, आणि जो आपण अवलंबिला पाहिजे. मला वाटतं त्याच मार्गावरती गेलं पाहिजे. जर एखाद्या नागरिकावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळालाच पाहिजे, ही रास्त मागणी. आणि जर एखादा निर्णय कायद्याच्या चौकटीत योग्य असेल तर त्याचा सन्मानही झाला पाहिजे, भले तो आपल्या विरोधात असो. यालाच लोकशाही म्हणतात. मित्रांनो, आता या मालिकेच्या शेवटच्या भागात आपण चर्चा करणार आहोत मराठा आरक्षणाचा पुढील मार्ग काय असू शकतो.
सरकारने काय करावे, समाजाने काय करावे आणि संविधानाच्या चौकटीत कायमस्वरूपी तोडगा कसा निघू शकतो, हा शेवटचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. तो नक्की पहा. मी आहे संपादक श्री प्रमोदजी सस्ते. पाहत राहा @ प्रगती चळवळ. धन्यवाद.